जयंतरावला असुरी आनंद झालाय. त्याला वाटते गोपीचंदच्या विरोधातल्या माणसांना सभापती केलं म्हणजे एकाला आमदार केलं आणि एकाला राज्यपाल केलं. हे विधान आहे गोपीचंद पडळकर यांचं. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षावर मत व्यक्त करताना त्यांनी हे विधान केलं आणि जयंत पाटील वर्सेस गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. खरं तर राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो, पण गोपीचंद पडळकर मात्र याला अपवाद ठरलेत. ते महायुतीचे घटक आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीमधील राजकीय पक्ष आणि नेते त्यांचे विरोधक असणं समजू शकतो. पण गोपीचंद पडळकर यांच्या वक्तृत्व शैलीनं त्यांचे महायुतीमधील घटक देखील विरोधक झालेत. त्यांच्या भाषेमुळेच इरेला पेटत जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेची सूत्र हलवली आणि गोपीचंद पडळकर गटाला सभापती निवडीत लांब ठेवलं. जयंत पाटलांनी असं नक्की का केलं, त्यांनी यासाठी कुणाची मदत घेतली, सभापती निवडीत काय नियोजन आखत भविष्यात पडळकर यांचा कार्यक्रम करता येईल अशी रणनीती आखली, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. शब्द हे दुधारी शस्त्र आहे. याचा अर्थ शब्दांमध्ये माणसाला जोडण्याची आणि तोडण्याची दोन्ही शक्ती असते. चांगले शब्द नाती जोडतात, तर कडू शब्द मनावर कधीही न भरणारी जखम निर्माण करतात, त्यामुळे वैर निर्माण होतं. या ओळींचा पुरेपूर प्रत्यय हा गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटलांसोबतच्या वादानं आलाय असं म्हणता येईल. सांगली जिल्हा परिषदेतील हातातोंडाशी आलेली सत्ता हिसकावली गेली. महायुतीतीलच घटक पण पडळकर यांचे विरोधक एकत्र आणले गेले. पडळकरांच्या गटाला सत्तेच्या खुर्चीतून अक्षरशः बाजूला सारलं. इतकंच नाही तर सभापती निवडीत देखील जयंत पाटील यांनी अशी रणनीती आखली की गोपीचंद पडळकर यांच्या होम ग्राउंडवर स्वतः सभापतीपद दिलं आणि ज्याचा भविष्यात पडळकर यांच्या विरोधात वापर होऊ शकतो. खरं जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सातारा, रायगड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीमधील भाजपनं शिंदे सेनेची केलेली अवस्था राज्यानं पाहिलीच आहे. अशातच सगळ्या झेडपीमध्ये सांगली एकमेव झेडपी असेल जिथं भाजपला बॅकफुटवर आणलं गेलं आणि त्यासाठी शिंदे सेनेची मदत घेतली गेली. या प्रकरणामध्ये विशाल पाटील देखील मदत करत होते. आता अंजनगाव प्रकरणावर बोलताना पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी एकेरी भाषा वापरल्यामुळं पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामधला वाद हा पेटताच राहणार अशी चिन्ह दिसत आहेत. खरं पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद आजचा नाहीये. राजकारणात हातपाय मारत असलेले गोपीचंद पडळकर सुरुवातीला 2009 मध्ये आटपाडी तालुक्यातील खरसुंडीला एका लग्नाला गेले होते. स्टेजवर जाताना धक्काबुक्कीचं निमित्त झालं आणि भांडणं लागली. ज्यांच्यासोबत भांडणं झाली त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जवळीक होती. त्यांनी कार्यकर्त्यांना उचकावलं आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. काही महिला भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या, पण भांडणामध्ये त्यांना देखील धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्की झालेल्या महिलांमध्येच ज्या वृद्ध महिलेचा समावेश होता, त्या वृद्ध महिलेनं पडळकर यांच्या विरोधात तक्रार दिल्यानं 2010 मध्ये आटपाडी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह 8 जणांविरोधात मंगळसूत्र चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल झाला. यात पडळकर यांना अटक देखील झालेली. न्यायालयात खटला चालला आणि पडळकर यात निर्दोष सुटले, कारण महिलेनं आपले आरोप मागे घेतले. इथे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाची ठिणगी पडली, कारण गोपीचंद पडळकर यांच्या मते या सगळ्या कारस्थानामागे जयंत पाटील यांचा हात होता. यानंतर टेंभू योजनेचं पाणी जतला मिळावं अशी मागणी होती. यासाठी लोक उपोषण करणार होते, पण उपोषण करून पाणी थोडीच मिळणार आहे असं म्हणत पडळकरांनी कराड जवळील करवडीचं टेंभू कार्यालय फोडलं. मंत्री असलेले जयंत पाटील यांनीच टेंभूचं पाणी इस्लामपूरला वळवल्याचा आरोप देखील पडळकरांनी केला. यासोबतच जत पंचायत समितीमध्ये एका ज्युनियर इंजिनियरनं आपली जीवनयात्रा संपवली होती. या मृत तरुणाच्या कुटुंबानं गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले. एका आमदाराने त्याच्या पीएनं दबाव आणून आमच्या मुलाचा छळ केला, त्याला त्रास दिला, त्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवन संपवलं असा आरोप कुटुंबियांनी केला. या प्रकरणात देखील जयंत पाटील यांचा हात आहे असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली होती. वादाचा हा प्रवास त्यानंतर देखील सुरू राहिला. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना तर गोपीचंद पडळकर यांची जीभ इतकी घसरली की त्यांनी जयंत पाटील यांच्यावर तर एकेरी टीका केलीच, पण सोबतीनं जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील यांचा एकेरी उल्लेख करत 3 भाषा वापरली होती. यानंतर राजकारणात, माध्यमात आणि सोशल मीडियात सर्वसामान्य नागरिकांकडून 2च प्रश्न विचारले जात होते. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पडळकर यांना कधी आवरणार आणि गोपीचंद पडळकर यांना राज्याच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यामुळे पडळकर यांच्या विरोधात निदर्शनं केली, त्यांचे पुतळे जाळले, पण जयंत पाटील यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. इस्लामपूरमधील एका कार्यक्रमात 2025च्या ऑक्टोबरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्याबाबत विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले होते, क्या बडा
तो सबसे दम बडा. आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही ते जयंत पाटील माझं नाव नाही. जयंत पाटील यांनी हा सूचक इशारा गोपीचंद पडळकर यांना दिला होता आणि टप्प्यात कार्यक्रम करत झेडपीच्या निवडणुकीमध्ये आपल्यातल्या मुरब्बी राजकारणाचं दर्शन त्यांनी राज्याला घडवलं होतं. जयंत पाटलांनी रणनीती आखताना अगोदर गोपीचंद पडळकर यांचे विरोधक एकाच छताखाली आणले. सगळ्यात गंमत म्हणजे त्यात महायुतीचे सुहास बाबर देखील होते. 2009 ला गोपीचंद पडळकर हे सुहास बाबर यांच्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढले होते. यामध्ये दोघंही पराभूत झाले होते, तरी पडळकर यांनी घेतलेल्या 15,000 मतांनीच अनिल बाबर पडले असं मानलं जात होतं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील पडळकर यांनी पुन्हा बाबर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या काळात पडळकर यांनी अनिल बाबर यांच्यावर अत्यंत जहरी आणि पातळी सोडून टीका केली होती, ज्याचा राग सुहास बाबर यांच्या मनात अजूनही आहे. सोबतच तानाजी पाटील, माजी आमदार विलास जगताप हे देखील जयंत पाटलांकडे होते. पडळकर यांचा कार्यक्रम करण्यासाठी जयंत पाटील यांनी तब्बल 8 मिटिंगा घेतल्याचं बोललं जातंय. या सगळ्यांना हाताशी धरत पाटलांनी पडळकर यांचा टप्प्यात कार्यक्रम करत त्यांना झेडपी मधून लांब ठेवले. जयंत पाटील एवढ्यावरच थांबले नाही, तर सभापती पदाच्या निवडीत गोपीचंद पडळकर यांच्या भविष्यातील राजकीय आडाख्यांना सुरुंग लावण्यासाठी पडळकरांच्या जत या मतदारसंघात आणि आटपाडी या होम ग्राउंडवर 2 सभापती पद देत त्यांनी पुढच्या डावासाठी देखील चाल खेळली आहे. यातूनच जयंत पाटील यांनी आपल्याला मुरलेला राजकारणी का म्हणतात हे दाखवून दिलंच, पण सोबतीनं जर मी लक्ष घातलं तर काय करू शकतो हेही दाखवलं. खरं झेडपीची निवडणूक ही गोपीचंद पडळकर यांना एक धडा आहे असं म्हणता येईल. भाजपच्या संपर्कात आल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदार गोपीचंद पडळकर हे कामापेक्षा जास्त वादामुळेच आणि इतर नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. त्यातच आमदार सुहास बाबर गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात विरोधकांना बळ देणं, दिवंगत आर पाटील यांच्या विरोधात प्रत्यारोप करणं, माजी आमदार विलासराव जगताप, तानाजी पाटील, जयंत पाटील यांच्यावर सातत्यानं पातळी सोडून टीका करून प्रसिद्धीत येणं हे उद्योग गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यामुळे आता तरी टीका करायची पद्धत गोपीचंद पडळकर बदलतील अशी आशा या निमित्तानं वाटते. तुम्हाला सांगलीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? टप्प्यात आल्यावर सोडत नसतो म्हणणारे जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना आपल्या नियोजनातून राजकारणाचे धडे दिलेत असं तुम्हाला वाटतं का? गोपीचंद पडळकर आता तरी आपली अग्रेसिव्ह भाषा बदलतील का? त्यांनी ती बदलायला हवी का? मला कमेंट करून आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.